म्हातारपणात नोकरी करायची माणसावर का वेळ येते हेच आपल्याला बघायचं आजच्या व्हिडिओत. म्हणजे वयाच्या 40 वर्षापर्यंत आपण काम करतोय, 50 वर्षापर्यंत काम करतोय, 60 वयापर्यंत नोकरी करतोय, बरेच 65 वयापर्यंत नोकरी करतोय, एक ठीक आहे. पण मी असं खूप ठिकाणी बघतोय जिथं माणसाला त्याचं ढोपर चालत नाही, हातपाय थोडेसे चालत नाहीत, तरी माणसाला नोकरीवर जावं लागतंय. का? कारण म्हातारपणात माणसाला एवढं काम करावं का लागतं? मला असं नाही म्हणायचं की तुम्ही नोकरी करू नका, पण जेव्हा आपले हातपाय चालत नाहीत म्हातारपणात, तेव्हा पण एखादा माणूस नोकरीवर जातोय, ही वेळ माणसावर का येते? आता काय कारण आहे तेच बघायचं आहे आणि हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघायचं आहे की म्हातारपणात माणसाला नोकरी करावी का लागते? कुठं चुकतोय? किंवा काय आपल्या हातून चुकवतात याकडे याचा शोध आपण लावला पाहिजे. तर मला म्हणायचं आहे की म्हातारपणात आपल्याला काम करायला लागतंय, याचा अर्थ म्हणजे आपलं कुठेतरी नियोजन चुकतंय. कारण नियोजन माणसाचं जर बरोबर असेल, तर त्याला तो एक 60 किंवा 55-60 वयापर्यंत काम करू शकतो, नोकरी करू शकतो. पण त्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन जर त्याला नोकरी करावी लागत असेल, तर दॅट इज नॉट गुड. ते तुमच्या परिवारासाठी सुद्धा चांगलं नाही आहे, मुलाबाळांसाठी सुद्धा चांगलं नाही आहे आणि समाजासाठी सुद्धा चांगलं नाही आहे. म्हणजे हां, आवड असली तर ठीक आहे, की मी असं नाही म्हणत, की तुम्ही कामच नका करू. 60 वर्षापर्यंत नोकरी केली आणि नंतर मजबुरीने किंवा स्वतःवर कर्ज आहे किंवा हे आहे, तर अशामुळे तुम्हाला हातपाय चालत नाही तरी नोकरीवर जावं लागतंय. वॉचमॅनची नोकरी करावी लागते. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण जसं माणूस म्हातारा होतो ना, तेव्हा त्याचे डोपर, हातपाय कमी काम करतात. त्यामुळे त्याला तेव्हा रेस्टची गरज असते. मला असं नाही म्हणायचं तुम्ही काम नका करू. काम तुम्ही आयुष्यभर थोडं-थोडं घरातला का होईना, बाहेरचं का होईना किंवा मनमर्जी का होईना काम केलं पाहिजे. पण काही शरीराची हालत असून सुद्धा काम करणे, मग याला काय अर्थ नाही. तर मला वाटतं की आपलं कुठेतरी नियोजन चुकतंय. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जर म्हातारपणात आपल्याला सुद्धा वयाच्या शेवटपर्यंत आपल्याला जर नोकरी करावी लागते, मग जेव्हा आपण काम करत होतो 40 वर्ष, 30 30 25 वर्षानंतर समजा आपण नोकरीला लागलो. 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष आपण हे जी नोकरी करत होतो तेव्हा, म्हातारपणात आपल्याला जर काम करायला लागतं म्हणजे जेव्हा आपण अगोदर नोकरी करत होतो तेव्हा बाजूला पैसे आपण काढले नाहीत. त्यामुळं प्रत्येकावर अशी ही परिस्थिती येते, की म्हातारपणात काम करावं लागतंय. तर मला असं म्हणायचं आहे, की तुम्ही 25 वर्षानंतर नोकरीला लागलात, ऑलरेडी आता लागणार आहेत किंवा ऑलरेडी लागला आहात, तर तुम्ही थोडे अमाऊंट सेव्हिंग करून बाजूला काढा, ज्या कारणाने तुम्हाला ते पैसे म्हातारपणात वापरता येतील. बाजूलाच जर पैसे ठेवलेले नाही, तर मग तीच वेळ येणार आहे की माणसाला आयुष्यभर नोकरीच करावी लागेल. मला असं नाही म्हणायचं की तुम्ही नोकरी करू नका, पण जर आपल्याला 60 वर्षानंतर एक रिटायरमेंट घेऊ शकतो, तर माणसाने अगोदरच याचं नियोजन केलं पाहिजे. तर बाजूला काढले पाहिजेत पैसे. तुम्ही बाजूला पैसे काढले पण असतील, काय म्हणतील, अरे आम्ही बाजूला पैसे काढले होते. मग काढले होते ते गेले कुठे? बाजूला जर पैसे आपण काढले होते जेव्हा आपण नोकरीला होतो तेव्हा, मग ते गेले कुठे? नाही खर्च झाले. आता कोणाला जरी विचारलं तर कुठे गेले पैसे? नाही खर्च झाले. पण कशासाठी? का खर्च झाले? तुम्ही जर ते पैसे रिटायरमेंटसाठी ठेवले होते आणि तुम्ही ते जर पैसे घरच्या खर्चासाठी, कोणाला ताप भरला ते पैसे काढले रिटायरमेंटमधले, कोण आजारी पडला रिटायरमेंटमध्ये पैसे काढले, मुलाच्या शाळेची फी आली रिटायरमेंटमध्ये पैसे काढले, ट्युशन फी आली रिटायरमेंटमधले पैसे काढले, कुठं काहीतरी छोटासा अपघात झाला रिटायरमेंटमधले पैसे काढले. घरातल्या खर्चासाठी, काय अचानक येणाऱ्या दुःखांसाठी तुम्ही वेगळं नियोजन करा ना अगोदरच.
अगोदरच त्याचा वेगळा एक नियोजन करा. तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की काही गोष्टी अचानकपणे येणार आहेत किंवा घरात खर्च लागणार आहे, त्यासाठी वेगळा प्लॅन करा. तुम्ही रिटायरमेंटमधले पैसे घेतात, म्हणजे रिटायरमेंट नंतर जेव्हा तुम्हाला लागतील म्हातारपणात, तेव्हा थोडी राहणार आहेत, नाहीच राहणार आहेत, तुमचे खर्चच होणार आहेत. त्यामुळं जे पैसे तुम्ही रिटायरमेंटसाठी ठेवले ते रिटायरमेंटसाठीच ठेवा. त्यामुळेच माणसावर ही जी म्हातारपणात सुद्धा काम करायची वेळ येते ना, ती ह्याचमुळे. माणूस हे बघा, ठेवतात सगळेच, पण नुसतं ठेवून फायदा नाही, तिथं कठोर राहावं लागतं. तुम्हाला जर वाटते की म्हातारपणात मी काम नाही केलं तरी माझा उदरनिर्वाह होऊ शकतो, तर तुम्हाला तरुण वयात जेव्हा तुम्ही 25, 30, 35, 40 वर्षात जेव्हा काम करा, तेव्हा तुम्हाला खूप कठोर राहावं लागेल. कितीही प्रॉब्लेम होऊ दे, किती काय होऊ दे, तुम्हाला ते तिकडचे पैसे जे तुम्ही म्हातारपणात तुमचा दैनंदिन खर्च भागावा याच्यासाठी ठेवतायत, ते पैसे तुम्ही जर आज ह्याच्यासाठी लागले, उद्या त्याच्यासाठी लागले, आज ह्याच्यासाठी लागतील, त्यासाठी काढली ना तुम्हाला म्हातारपणात सुद्धा नोकरी करावी लागेल. तर माझं एवढंच म्हणणं आहे की माणसाचा दूरदृष्टिकोन पाहिजे. म्हातारपणात जर तुम्हाला नोकरी करायची नसेल तर किंवा काम करायचं नसेल तर तुम्ही आत्ताच त्याचा काही ना काहीतरी नियोजन केलं पाहिजे. नियोजन करताय तर ते पैसे बाजूला ठेवा. बाजूला ठेवतायत तुम्ही, असं म्हणा की मी बाजूला ठेवतो, बाजूला ठेवताय तर ते का खर्च होत आहे याच्यावर कंट्रोल करायला पाहिजे आपण. तर मला हेच सांगायचं होतं की म्हातारपणात जर तुम्हाला खूप सुखाने आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला आत्ता काही गोष्टींवर कंट्रोल करावाच लागेल आणि बाजूला ठेवावं लागतील. किती संकट आले तरी त्या पैशाला हात नाही लावायला पाहिजे. तर हेच मला आजच्या व्हिडिओ सांगायचं होतं. काहीही क्वेरीज असेल कॉमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू.